आज आपण बनवणार आहोत मार्केट सारख्या किंवा आईस्क्रीम पार्लर मध्ये ज्या प्रकारे आईस्क्रीम भेटतात आज आपण त्याच प्रकारची आईस्क्रीम घरच्या घरी तयार करणार आहोत। सुरुवातीला आपण आईस्क्रीमचा बेस तयार करून घेणार आहे, त्यानंतर आपण वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम करणार आहे। आईस्क्रीम ब्लेंड करण्यासाठी आपल्याला ब्लेंडरच लागेल, इथे आपल्याला मिक्सरचा वापर करता येणार नाही। ब्लेंडरने एकदम सॉफ्ट अशी फेटल्या जाते, त्यामुळे ह्याची टेस्ट एकदम छान लागते। एक मी तुम्हाला दाखवते। हे पहा, एकदम फ्लफी झालेले आहे, एकदम सॉफ्ट आहे। यामध्ये आईस पार्टिकल्स बिलकुल राहिलेले नाहीयेत। बटरस्कॉच, ब्लॅक करंट, व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी आईस। तर आपण सुरुवात करूया। आईस्क्रीम करण्यासाठी मी इथे 2 कप मिल्क पावडर घेतलेला आहे, 2 कप दूध घेतलेला आहे आणि अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि त्यासोबतच आपल्याला 2 कप व्हिप क्रीम लागेल। आपल्याला व्हिप क्रीम, दूध आणि मिल्क पावडर ह्या तिन्हीचं पण प्रमाण आपल्याला सेम ठेवायचं आहे। जर 1 वाटी दूध, 1 वाटी मिल्क पावडर आणि 1 वाटी व्हिप क्रीम असेल तर त्यासाठी आपल्याला 1/4 कप साखर लागेल। सुरुवातीला आपल्याला मिल्क पावडर, साखर, दूध हे तिन्ही पण इन्ग्रेडियंट्स एकत्र करायचे आहे। मिल्क पावडर मध्ये मी हे दूध ऍड करून घेते, साखर, मी थोडंसं दूध ठेवलेलं आहे, थोडंसं दूध आपण नंतर ऍड करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला एक पण गोळा ठेवायचा नाहीये। आता हे जे दूध आहे हे दूध आपण पूर्ण ऍड करून घेऊया। पावडर मध्ये जर जास्त गोळे राहिले असेल किंवा झाले असतील तर आपण ह्याला एकदा मिक्सरने ग्राइंड करून घेऊया, म्हणजे आपली जी मिल्क पावडरचं जे बॅटर आहे ते एकसारखं असं व्यवस्थित तयार होतं। हे पहा, व्यवस्थित अशी एकसारखी ह्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे। अशाच प्रकारचं आपल्याला बॅटर पाहिजे आहे। ज्या वेळेस आपण आईस्क्रीम करण्यासाठी दूध घेणार त्यावेळेस नॉर्मल टेम्परेचरचंच दूध घ्यायचं आणि हे आता आपलं व्यवस्थित बॅटर तयार झालेलं आहे। तर ह्याला आपण एका एअरटाईट डब्यामध्ये आपण ह्याला सेट होण्यासाठी ठेवून देऊया। एअरटाईट डब्यामध्ये मी पूर्ण बॅटर टाकलेलं आहे। आता ह्याचं झाकण लावून आपण ह्याला सेट करून घेऊया। 6 ते 7 तास झालेले आहे, तर आपलं हे पावडरचं जे बॅटर आहे ते सेट झालंय का पाहूया। हे पहा, आपलं बॅटर आहे ते पूर्ण सेट झालेलं आहे। आता ह्याला आपण ब्लेंडरने ब्लेंड करून घेऊया। आईस्क्रीम ब्लेंड करण्यासाठी या प्रकारचं आपल्याला ब्लेंडर पाहिजे, तुम्ही कोणत्या पण कंपनीचं घेऊ शकता। हे आपण ब्लेंड करून घेऊया। ज्यावेळेस आपण ह्याचं जे बॅटर ब्लेंड करणार त्यावेळेस आपल्याला ह्याची स्पीड हाय लो करूनच ब्लेंड करून घ्यायचं आहे। हे पहा, आपलं जे मिल्क पावडरचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं ब्लेंड झालेलं आहे। जवळपास आपल्याला 5 मिनिट हे ब्लेंड करून घ्यायचं आहे। 5 मिनिटानंतर ह्याची ऑटोमॅटिक हे पहा लेवल वाढलेली आहे। बॅटर आहे ते एकदम सॉफ्ट झालेलं आहे। हे पहा, हे जे बॅटर आहे हे आता आपण साईडला ठेवूया आणि व्हिप क्रीम व्हिप करून घेऊया। 2 कप मी इथे व्हिप क्रीम घेतलेली आहे। व्हिप क्रीम पण आपण ब्लेंड करून घेऊयात आता।
हे पहा, आपली व्हिप क्रीम पण आता व्हिप करून झालेली आहे. आता हे आपण साईडला ठेवूया. मिल्क पावडरचं जे बॅटर आहे व्हिप क्रीम मध्ये ऍड करून घेऊया. व्हिप क्रीम आणि मिल्क पावडरचं जे बॅटर आहे ते आपल्याला 5 ते 7 मिनिट ब्लेंड करून घ्यायचं आहे. जोपर्यंत फ्लफी होत नाही तोपर्यंत आपल्याला ब्लेंड करायचं आहे. तर हे आपण पुन्हा एकदा ब्लेंड करून घेऊया. हे पहा, आता हे जे दोन्ही व्हिप क्रीम आणि जे मिल्क पावडरचं बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर हे आपण आता साईडला ठेवूया ब्लेंडर. आता हा जो बेस आहे, ह्या बेसमध्ये तुम्ही कोणत्या पण फ्लेवरच्या क्रश ऍड करून वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम तयार करू शकतो. आईस्क्रीमचं जे बॅटर आहे ते आपण आता ते डब्यामध्ये काढून घेऊया. सुरुवातीला मी ह्या 2 मध्ये बॅटर काढून घेते. एअर टाईट जे 2 डबे आहेत यामध्ये मी आईस्क्रीमचं बॅटर काढून घेतलेलं आहे. एका डब्यामध्ये मी ब्लॅक करंटचं क्रश ऍड करून घेणार आहे आणि दुसऱ्यामध्ये स्ट्रॉबेरी क्रश ऍड करून घेणार आहे. आता हे जे क्रश आहे ब्लॅक करंटचं हे आपण मिक्स करून घेऊया. ज्यावेळेस आपण आईस्क्रीमच्या बेसमध्ये क्रश मिक्स करतो तर आपल्याला नंतर ब्लेंड करायची गरज नाहीये. जर आपण इसेन्स ऍड करणार असेल तर त्यावेळेस आपल्याला ब्लेंड करावं लागेल. हे जे क्रश आहे आपला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. तर आपण हे साईडला ठेवूया. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम तयार करून घेऊया. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आपली रेडी आहे. तर हे पण आपण साईडला ठेवूया. हा जो बेस आहे यामध्ये आपण 2 फ्लेवर करणार आहे, एक बटरस्कॉच आणि व्हॅनिला. आईस्क्रीमच्या एका बेसमध्ये बटरस्कॉच इसेन्स ऍड करून घेऊया. बटरस्कॉच इसेन्स आपल्याला एकदम थोडासा टाकायचा आहे, जास्त टाकायचा नाहीये. दुसऱ्या पार्टमध्ये आपण व्हॅनिला इसेन्स टाकून घेऊया. बटरस्कॉच जी आईस्क्रीम आहे त्यामध्ये मी येलो फूड कलर टाकून घेत आहे. आता हे पुन्हा एकदा आपण ब्लेंड करून घेऊया. इसेन्स व्यवस्थित मिक्स झालेला आहे. व्हॅनिला आईस्क्रीम तयार करून घेऊया. हे पण आपली व्हॅनिला आईस्क्रीम तयार आहे. एअरटाईट डब्यामध्ये काढून घेऊया. बटरस्कॉच मध्ये जे क्रंची वाले बॉल्स असतात ते मी घरी तयार केलेले आहेत. तर हे जे बॉल्स आहेत हे मी यामध्ये ऍड करून घेते आणि ह्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडेसे आपण वरून पण टाकूयात. आता हे आपले 4 पण आईस्क्रीम रेडी आहे. तर आपण ह्याला सेट होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवून देऊया. हे रेडी आहेत आपल्या 4 पण फ्लेवरच्या मार्केट सारख्या आईस्क्रीम. ज्यावेळेस तुम्ही आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवता
त्यावेळेस उभे डबे न वापरता हे असे आडवे डबे असतात, तेच एअरटाईट वाले आडवे डबे वापरायचे। उभे डबे जर वापरलं तर ती हाईट जास्त असते आणि हाईट जास्त असेल तर आपले आईस्क्रीम जे आहे ती व्यवस्थित सेट होत नाही। वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम रेडी आहेत सर्व करण्यासाठी। हे आईस्क्रीमचे फ्लेवर तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्हाला कशी वाटली आहे ते मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ।